समाचार अब तक, सत्य का साहस। कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे मेहबूब खान छोटे खान यांच्याशी 2 दिवसांपासून संपर्क होत नसल्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस स्टेशन कपिलनगर येथे तक्रार दिली होती। त्यावरून पोलीस ठाणे कपिलनगर येथे मिसिंग दाखल करण्यात आली होती। सदर प्रकरणी तपास चालू असताना पोलीस ठाणे वरुड जिल्हा अमरावती येथून माहिती मिळाली की यांच्याकडे दखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांचा साथीदार नामे मेहबूब खान छोटे खान याचा उशीच्या सहाय्याने नाक व तोंड दाबून खून केलाय व त्याचे प्रेत नवीन काटोल नाका चौक ते गोरेवाडा प्राणी संग्रहालया दरम्यान नाल्यात टाकून दिले। यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत मिळाले। त्यावरून पोलीस ठाणे गिट्टीखदान यांनी 20 ऑगस्ट 2023 रोजी 59/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रेत मेहबूब खान छोटे खान याचेच आहे याची शहानिशा करण्याकरता त्याचे आईचे DNA सॅम्पल घेऊन प्रेताचे अवशेषांसह परीक्षणाकरिता पाठवण्यात आले। 13 फेब्रुवारी 2024 रोजी मृतकाचे नातेवाईक पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र सिंगल यांना भेटून मृतकाचे अवशेष अद्यापपर्यंत मिळाले नसल्याबाबत सांगितले। त्यावरून रवींद्र सिंगल यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून त्वरित कारवाई करून घेतली आहे। 15 फेब्रुवारी 2024 रोजी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथून DNA परीक्षण अहवाल व मृतकाचे अवशेष प्राप्त झाले। मृतकाचे अवशेष त्याची पत्नी नामे गुलशन जहा मेहबूब खान हिच्या स्वाधीन करण्यात आले। 10/8/2023 रोजी कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतून मेहबूब खान प्यारे खान नावाचा इसम मिसिंग असल्याबाबत एक मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती आणि त्याच दरम्यान वरुड पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण या ठिकाणी एक अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये आरोपी अटक केल्यानंतर त्याने अशी कबुली दिली की मेहबूब खान प्यारे खान हा त्याच्याबरोबर होता आणि त्याला त्याने मारलेला आहे आणि त्याचा खून करून त्याचे जे काही अवशेष आहेत त्याची बॉडी जी आहे ती गोरेवाडा नाल्यामध्ये टाकलेली आहे। वरुडची टीम इथे आल्यानंतर आम्ही एक संयुक्त ऑपरेशन राबवून त्याचा शोध घेतला होता आणि आम्हाला त्याचा काही हाडाचा सांगाडा तिथे मिळाला होता, परंतु त्याचाच आहे का अजून कुणाचा आहे याबाबत तपास करण्यासाठी आम्ही PM झाल्यानंतर तो सांगाडा फॉरेन्सिक लॅबोरेटरी नागपूर येथे जमा केला होता आणि दरम्यानच्या काळामध्ये बराच कालावधी गेल्यामुळे त्याचे नातेवाईक आदरणीय कमिशनर ऑफ पोलीस श्री सिंगल साहेब यांना भेटले। सिंगल साहेबांनी स्वतः त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरी येथे संपर्क केला आणि लवकरात लवकर ती तपासणी पूर्ण करण्याबद्दल त्यांना सांगितले होते। त्यानुसार 15 तारखेला आम्हाला त्याचे अहवाल पण प्राप्त झाले आणि उर्वरित जो त्याचे हाडाचे अवशेष होते ते हाडाचे अवशेष आम्ही फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांना पुढील अंत्यविधीकरता सुपूर्द केलेले आहेत।